तारखेला पहाटे 2च्या सुमारास सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PI परदेशी मॅडम यांचा फोन आला होता। त्या अनुषंगाने की असं इथं एक अवैध MTP वगैरे एक फ्लॅट मध्ये चालू आहे असं। तात्काळ आम्ही अर्ध्या तासात रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत आमची टीम पूर्ण तयार करून 2:45 ला तिथं पूर्ण टीम आमची पोहोचली। राशीदपुरा फ्लॅट नंबर 16 आयकॉन हॉस्पिटलच्या बॅक साइडला पोलिसांची पूर्ण टीम तिथं होती। आमची टीम तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा फ्लॅटमध्ये गेलो त्या ठिकाणी असं दिसलं की जी गर्भपात करण्यासाठी ज्या महिलेला तिथं आणलं होतं तर तिला लेबर पेन पोटात तिच्या दुखत होतं आणि ते विचारलं असता तिला का पहिल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या, उरली नंतर परवजानेले रात्री 11 वाजता गोळ्या टाकण्यात आल्या होत्या। आणि त्या ठिकाणी मुख्य आरोपी जे आहे शाहिद परवीन सय्यद इर्शाद 51 इयर्स त्या होत्या तिथे। त्यांचे पती जे आहेत नसरीन, त्यांचे पती जे आहेत सय्यद इर्शाद अहमद ते सुद्धा तिथं होते। त्याच्यानंतर त्यांची मोलकरीण जी कामवाली आहे नसरीन नजीर शेख ते, तर सर्व विचारपूस केली असता हे तिघं मिळून तिथं ते गर्भपाताचं सर्व हे करायचे। पहिल्यांदा त्या गर्भपात ज्या महिलेचा करायचा होता तिला पेन होऊ लागल्या, तिला थोडा फीवरही होता, तिला आमच्या टीमने पूर्ण एक्झामिन केलं, चेक केलं आणि सुरक्षितरित्या पहिल्यांदा घाटी शासकीय रुग्णालयात त्या पेशंटला सकाळी 4च्या सुमारास हलवलं, तिथं ऍडमिट केलं। आणि या ठिकाणी जे आम्ही पूर्ण फ्लॅटची पोलीस प्रशासन आणि आमच्या टीमने मिळून जी आम्ही पूर्ण तिथं हे केली, सर्व झाडाझडती घेतली, तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक गायनेकोलॉजिस्टच्या ऑपरेशन थिएटर मध्ये जेवढे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट ड्रग्स असतात तेवढे सर्व तिथं आम्हाला सापडलेले आहेत। म्हणजे वल्सलम, अँटीरियर वजनल रिट्रॅक्टर, स्पेक्युलम, त्यानंतर तिथं MR सिरिंज होती आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जो सोनोग्राफी करायचा प्रोब होता तो प्रोब सुद्धा त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्याच्याबद्दल सर्व इंजेक्शन्स होते, ग्लोव्ज, गाऊन, सिरिंजेस, एव्हरीथिंग जे काही ऑपरेशन थिएटर मध्ये असतं त्या पद्धतीचं सर्व MTP साठी लागणारं सर्व इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट मेडिसिन सर्व त्या ठिकाणी आढळून आलंय। ते सर्व साहित्याची आम्ही पूर्ण नोंद घेऊन पंचनामा केलेला आहे। ज्या काही मेडिसिन वगैरे आहे त्याच्याबद्दल FDA वाल्याने त्याचा सखोल पंचनामा केलेला आहे आणि त्याबद्दल पोलीस स्टेशन मध्ये FIR जो आहे ते यांनी जे परवीन जे मुख्य आरोपी आहे यांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं की मंगेश थोरात आणि त्याची पत्नी मीनाक्षी थोरात हे जे की लॅब चालवतात या ठिकाणी बेटल डायग्नोस्टिक लॅब म्हणून आहे, तर ती जी लॅब चालवतात तर ते लोक यांच्याकडे घेऊन यायचे आणि ते इथं करायचे।